Students, in this video we will learn about the chapter number 3, force and pressure. या वेळेस आपल्याला 3rd नंबर चॅप्टर कंटिन्यू करायचा आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर कव्हर केला आहे. आज आपल्याला फोर्स अँड प्रेशर ही चॅप्टर कंटिन्यू करायचं आहे. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. चला तर मग स्टार्ट करूया फोर्स आणि प्रेशर. आता फोर्स म्हणजे काय असतं तर एखादा स्टेशनरी ऑब्जेक्ट जर असेल तर त्याला आपल्याला मूव्ह करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, त्याच्यावर फोर्स अप्लाय करावा लागतो. तेव्हा तो ऑब्जेक्ट त्याच्या स्टेशनरी पोझिशनपासून काय होतो तर मूव्हिंग पोझिशनला आपल्याला गेलेला दिसतो. बघा, अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ॲक्टिंग रिमेन स्टेशनरी. म्हणजे जोपर्यंत आपण कुठल्याही ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तो ज्या पोझिशनला असेल त्या पोझिशनला रिमेन राहतो. अन ऑब्जेक्ट इन मोशन कंटिन्युअस टू मूव्ह विथ द सेम स्पीड अँड डायरेक्शन वेन नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. आणि एखादा मोशनमध्ये असणारा जर ऑब्जेक्ट असेल तर तो मूव्ह होत असेल तर तो सेम स्पीडनी सेम डायरेक्शनला कुठल्याही फोर्सने अप्लाय करता आपल्याला मोशनमध्ये आढळून येतो. बघा, आपल्याला खाली काही दिलं आहे पिक्चरमध्ये की व्हेरियस ॲक्शन्स दिले आहे की एक व्यक्ती काय करतो आहे, गाडीला धक्का देतो आहे, दुसरा कुत्रा एका बाजूला ओढतो आहे आणि मुलगा एका बाजूने खेचतो आहे आणि तिसऱ्या पिक्चरमध्ये आपल्याला दाखवलेला आहे की तो काय करतो आहे तर फुटबॉलला किकिंग करतो आहे. मग बघा, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आपला पुढचा टॉपिक आहे. कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय बघा. अ कार मूव्ज इन फॉरवर्ड डायरेक्शन व्हेन अ मॅन अप्लायज फोर्स फ्रॉम बिहाइंड. तो व्यक्ती काय करतो आहे तर फोर्स अप्लाय करतोय कारवर आणि मग ती कार काय होते पुढे ढकलली जाते आहे. रिलक्टंट डॉग इज बीइंग पुल्ड बाय हिज मास्टर अँड अ बॉय प्लेइंग फुटबॉल इन किकिंग द बॉल अवे. आपल्याला काय दिसतं आहे की मुलगा फुटबॉलला किक करतो आहे आणि खेळतो आहे आणि दुसऱ्या पिक्चरमध्ये आपल्याला दिसतं आहे की मुलगा काय करतो आहे, कुत्र्याला ओढतो आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व फ्रॉम दीज. अ फोर्स ॲक्ट्स ऑन टू बॉडीज थ्रू अँड इंटरॅक्शन बिटवीन देम. आपल्याला काय दिसतंय मग ह्या दोन ऑब्जेक्टमध्ये जेव्हा फोर्स आपण ॲक्ट करतो आहोत तेव्हा दोघांमध्ये आपल्याला काय दिसतं आहे, इंटरॅक्शन बिटवीन देम दिसतं आहे. आता खाली आणखीन पुन्हा एक्झाम्पल दिले आहेत की एक आपल्याला काय दिसतं आहे, नालाकृती चुंबक दिसतं आहे, हॉर्शू मॅग्नेट दिसतं आहे आणि पिन्स त्याच्याकडे अट्रॅक्ट झालेल्या दिसत आहेत. दुसऱ्या बाजू सेकंड पिक्चरमध्ये दिसतं आहे की कागदाचे काही तुकडे आहेत आणि कंगवा आपल्याला त्याच्यावरती दिसतो आहे आणि काही कागदाचे तुकडे त्याच्याकडे अट्रॅक्ट झालेले दिसत आहेत. आणि तिसऱ्या पिक्चरमध्ये दिसतं आहे की नारळाच्या झाडाला जे नारळ आलेलं आहे ते खाली पडतं आहे. आपल्याला यावरनं काय कळतं आहे तर अ कोकोनट इज फॉलोइंग फ्रॉम द कोकोनट ट्री. ऑब्जेक्ट्स आर अट्रॅक्ट टू द अर्थ ड्यू टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. When a comb gets rubbed against hair, small pieces of paper kept on a table get attracted to the comb. आपल्याला माहिती आहे की आपण जर समजा स्केल किंवा कंगवा आपल्या केसांवर घासला आणि कागदावर काही तुकडे टेबलवर काही कागदाचे तुकडे पडले असतील तर त्याच्यावरून जर आपण अल्लात फिरवला तर कागदाचे तुकडे त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. आणि नारळाचं आपल्याला काय दाखवलं आहे की कोकोनट ट्रीला आलेलं जे नारळ आहे ते आपल्याला खाली पडताना दिसतं. Paper kept on a table get attracted to the comb. The comb has an electrostatic charge and there is an induced opposite charge on the pieces of paper and the piece stick to the comb. आणि अशा पद्धतीने ते कागदाचे तुकडे आपल्याला कंगव्याला चिटकलेले दिसतात. A force is seen to act through a direct contact of the object or via one more object. Such a force is called contact force. आपण जर फर्स्ट पिक्चर ऑब्झर्व केलं तर 3.1 फिगरमध्ये आपल्याला काय दाखवलं आहे की यामध्ये सगळेजण कसा फोर्स अप्लाय करतायत, कॉन्टॅक्ट फोर्स आहेत. आणि म्हणून यामध्ये जो फोर्स अप्लाय केला जातो आहे थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ द ऑब्जेक्टशी डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये अप्लाय केलेला जो फोर्स असतो त्याला कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतात. अ फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट इवन इफ द टू ऑब्जेक्ट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट. म्हणजे जर समजा दोन ऑब्जेक्ट एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतील तर तेव्हा असणारा जो फोर्स असतो त्याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतात. आणि त्याचं एक्झाम्पल म्हणजे काय आहे, हॉर्शू मॅग्नेट जे आहे ते खिळ्यांना अट्रॅक्ट करत आहे. त्यांच्यामध्ये जर बघितलं तर फोर्स थोड्या लांब अंतरावरून अप्लाय केला जातो. कागदाचे तुकडे हे
कंगव्याकडे अट्रॅक्ट होत आहेत, म्हणजे यामध्ये पण थोडं डिस्टन्स आहे, म्हणून अशा पद्धतीचा जो फोर्स असतो आणि नारळाचं झाड जे दिसतंय ते नारळ खाली पडतं आहे, म्हणजे अर्थच्या सरफेसवर येतं आहे आणि त्यामुळे यामध्ये असणारा जो फोर्स असतो त्याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतात. मग तुम्हाला क्लिअर झालं की कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय असतं, की अ फोर्स इज टू ॲक्ट थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ द ऑब्जेक्टशी डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येणारा जो फोर्स असतो अशा फोर्सला आपण कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतो. आणि जर समजा अ फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट इवन इफ द टू ऑब्जेक्ट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट, म्हणजे दोन ऑब्जेक्टवरच फोर्स अप्लाय होत असतो पण ते दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतात, त्यावेळेस असणारा जो फोर्स असतो त्याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतात. मस्क्युलर फोर्स इज अन एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. आता मस्क्युलर फोर्स म्हणजे कशाचं एक्झाम्पल आहे, कॉन्टॅक्ट फोर्सचं. जसं इज अप्लाइड टू द ऑब्जेक्ट विथ द हेल्प ऑफ अवर मसल्स, म्हणजे आपण हा जो मस्क्युलर फोर्स अप्लाय करतो कुठल्याही ऑब्जेक्टवर तर त्याच्यामध्ये आपल्या मसल्स या काय असतात तर सहभागी असतात. इट इज अप्लाइड इन सेव्हरल केसेस. जसं आपण एखादी वस्तू उचलायची असेल, ढकलायची असेल, ओढायची असेल तर त्यामध्ये आपण मस्क्युलर फोर्सचा यूज करतो. आणि म्हणून मस्क्युलर फोर्स आपल्याला कुणाला ढकलायचं असेल तर काय करावं लागणार आहे, तर ज्या वस्तूला आपल्याला ढकलायचं आहे त्या वस्तूवर आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागणार, म्हणजे आपण कॉन्टॅक्ट फोर्स त्याच्यामध्ये अप्लाय करतो. किंवा एखादी वस्तू आपल्याला उचलून ठेवायची आहे तर त्यावर सुद्धा आपण मस्क्युलर फोर्स अप्लाय करतो. आणि मस्क्युलर फोर्स हे कशाचं एक्झाम्पल आहे, कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल आहे. बघा, कॉन्ट्ररी फोर्स लाईक मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ॲक्ट विदाऊट अ कॉन्टॅक्ट. आणि दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर मॅग्नेटिक फोर्ससाठी बघा तुम्हाला माहिती आहे की आपण जर समजा टेबलवर काही पिना टाकून ठेवल्या, पेपर पिन्स, आणि वरतून जर मॅग्नेट फिरवला तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही ऑब्जेक्टला काय करावं लागत नाही, एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही आणि तरीही त्या पिना काय होतात तर मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात. मग कशामुळे तर मॅग्नेटिक फोर्समुळे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स तसंच आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सही तसंच आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे दोन ऑब्जेक्टमध्ये कॉन्टॅक्ट होत नाही आणि म्हणून अशा फोर्सला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतात. दीज आर द एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. व्हेन अ बॉल इज केप्ट ऑन अ टेबल अँड पुश अ लिटिल इट मूव्स अहेड अँड गेट स्लो अँड स्टॉप. बघा, एखाद्या टेबलवर जर आपण एखाद्या वेळेस बॉल ठेवलेला असेल आणि त्याला थोडासा धक्का दिला तर तो काय होतो, मूव्ह होतो आणि हळूहळू पुढं जाऊन त्याची स्पीड जी आहे ती स्लो होते आणि मग तो बॉल काय होतो, स्टॉप होतो. अ कार रनिंग ऑन अ प्लॅन रोड ट्रॅव्हल सम डिस्टन्स अँड स्टॉप आफ्टर द इंजिन इज स्विच ऑफ. आपल्याला माहिती आहे की आपण गाडी चालवत असलो आणि रस्त्यावर आपण गाडी थांबवली काही डिस्टन्स गेल्यावर तर काय होतं, स्विच ऑफ आपण इंजिन केलं तर काय होते, आपली गाडी लगेच थांबते का, थोडं अंतर पार केल्यावर आपली गाडी थांबते. दिस इज बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ फ्रॅक्शन. हे कशामुळे होतं मग, घर्षण बलामुळे. बिटवीन द ग्राउंड सरफेस अँड द ऑब्जेक्ट इन मोशन. जो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे आणि जो ग्राउंड सरफेस आहे यांच्यामध्ये काय असतं, फ्रॅक्शन फोर्स असतो. इन द ॲब्सेन्स ऑफ फ्रॅक्शन फोर्स, जर समजा फ्रॅक्शन फोर्स नसता तर काय झालं असतं, द ऑब्जेक्ट वुड हॅव रिमेन इन मोशन. ऑब्जेक्ट कशामध्ये राहिला असता, मोशनमध्येच राहिला असता. फ्रॅक्शन फोर्स इज व्हेरी युजफुल इन डेली लाईफ. आपल्या डेली लाईफमध्ये पण फ्रॅक्शनल फोर्स खूप महत्त्वाचा आहे. व्हाईल वॉकिंग वी पुश द ग्राउंड बिहाइंड विथ अवर फीट. बघा, इन द ॲब्सेन्स ऑफ फ्रॅक्शन जर ॲब्सेंट असेल म्हणजे घर्षण जर ॲब्सेंट असेल तर काय होऊ शकतं, तर वी विल स्लीप अँड विल नॉट बी एबल टू वॉक. म्हणजे आपण चालू सुद्धा शकत नाही आणि आपण काय करू शकतो, स्लीप होऊ शकतो. ऑल द ऑब्जेक्ट्स इन मोशन हॅव अ फ्रॅक्शनल फोर्स ॲक्टिंग ऑन देम विच इज ॲक्टिंग इन द डायरेक्शन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजे आपली जी मोशनची डायरेक्शन असते त्याच्या अपोजिट डायरेक्शनला कोणता फोर्स अप्लाय असतो, फ्रॅक्शनल फोर्स अप्लाय असतो आणि त्यानेच आपण काय करू शकतो, ऑब्जेक्ट मोशनमध्ये आणू शकतो. यू मस्ट हॅव सीन दॅट वन टेंड्स टू स्लीप ओव्हर बनाना पील ऑन द स्ट्रीट. तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल की केळाची साल जर रस्त्यात पडलेली असेल तर त्याच्यावरून आपला पाय स्लीप होऊन आपण पडतो. किंवा कधी कधी खूप चिखल असेल रोडवर तर त्याच्यावरून सुद्धा आपण स्लिप होतो. याचं कारण काय आहे की तिचं जे फ्रॅक्शन असतं ते रिड्यूस झालेलं असतं आणि फ्रॅक्शन रिड्यूस असलं तर आपण काय करू शकत नाही, चालू शकत नाही, आपण पडतो. बघा, आणि खाली आणखीन एक एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं, की 2 प्लास्टिकच्या बॉटल दिलेल्या आहेत. एका ट्रेमध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्या 2 बॉटल्स फ्लोएट करत आहेत आणि त्याच्यावर वरतून मॅग्नेट ठेवलेलं आपल्याला दिसतं आहे. टेक वन बॉटल नियर टू द अदर. एका बॉटलच्या शेजारी दुसरी बॉटल आहे. इन द नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेट इज नियर टू द साऊथ पोल ऑफ द अदर मॅग्नेट. एका मॅग्नेटचा नॉर्थ पोल आहे आणि दुसऱ्या मॅग्नेटचा साऊथ पोल आपल्याला दिसत आहे.
the bottle will head towards each other because unlike poles attract each other. आपल्याला माहिती आहे की एक नॉर्थ पोल आणि एक साऊथ पोल असेल तर त्यांच्यामध्ये काय असतं, अट्रॅक्शन असतं, कारण ते कसे आहेत, अनलाईक पोल्स आहेत. आणि ऑब्झर्व दॅट विल हॅपन व्हेन द डायरेक्शन ऑफ द बॉटल्स आर चेंज. जर समजा आपण बॉटलची डायरेक्शन चेंज केली, म्हणजे नॉर्थच्या ऐवजी साऊथ पोल जर घेतला तर ते अट्रॅक्ट होतील का, नाही. वी कॅन ऑब्झर्व चेंज इन द मोशन ऑफ द बॉटल विदाऊट एनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट. मग आपण त्याच्यामध्ये कुठला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलाय का, नाही, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस झालेले दिसतात. धिस मीन्स दॅट देअर एक्झिस्ट अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन द टू मॅग्नेट्स. आणि यावरून आपण असं म्हणू शकतो की हे जे दोन मॅग्नेट आहे त्यांच्यामध्ये काय असतं, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आपल्याला आढळून येतो. अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स काय आहेत, त्याचे एक्झाम्पल काय आहेत ते कंटिन्यू केलं. पुढच्या वेळेस आपण बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स काय असतो ते बघणार आहोत. जर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. थँक्यू.